नमस्कार मंडळी, आज तो बहुत मजा आने वाला है। तो तुम लोग रेडी हो आज के धमाके के लिए। तो चलो शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, आज माझी खूप वाट लागली आहे आणि मला अजिबात चांगलं वाटत नाही आहे। मी मनाला म्हणाले हे आपल्याबरोबर काय होत आहे, आपले दिवसच फिरून गेले आहेत। वो है निशा उसे है पता, जिसने काटी मेरी व्लॉगिंग की डोर है वो है निशा। सासूबाई जोमात आणि बोंबली कोमात। आरा रा 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 रा। मग काय म्हणतो म्हण्या, कसं वाटतंय तुला? बोंबले कसलं तू आपा ते के ना आपादी पादी ते आदे पादा कोण पादा खेळत बसली आहे। हे घे, मी तुला एक मस्त गाणं देते, याच्यावर रील आता झालीच पाहिजे। बनव ही रील। आणि आता एकदम होळी आत्ताच होऊन गेली आहे, गरमागरम। तू काय असं फडतूस रील बनवले होळीच्या वेळेला? ही रील तर बनतायची, मोस्ट व्हायरल रील होणार। आणि बघ, मी तुला चांगल्यासाठी सांगते, नक्की कर। हे घे गाणं। खेळताना रंगबाई व्लॉगिंगचा खेळताना रंगबाई व्लॉगिंगचा फाटला गढोल माझ्या बोंबलीचा, फाटला गढोल माझ्या बोंबलीचा। जेव्हा दिवस फिरतात ना, तर सगळी कायनात उलटायला वेळ नाही लागत। तसं आता काहीसं बोंबलीचं झालंय बाबा, सगळीकडनं फुल ऑन चेपाचेपी, काय खरंच नाही। ताई माई अक्का बोंबलीच्या डुंगूवर मारा एक धक्का, विचार करा पक्का। विचार तर झालाय पक्का, फुल गेम ओव्हर केलाय वैणाने नंदनच्या नंदनला बरोबर घेऊन। नंदनची नंदन पण बरोबर आली आहे आणि नंदनची सासू पण बरोबर आली आहे। शपथ, आता तर मला वाटतच नाही आता बोंबली काय इतक्यात काय भारत सवारी करते असं दिसत नाही चिन्ह आता दूर दूर तक। आणि आलीच ना तरी पण फुल ऑन आपल्याला ब्लॉकबस्टर बघायला मिळणार आहे, ब्लॉकबस्टर। आणि कुठेच नाही, म्हणजे अजिबात काही चान्सच नाही फ्लॉप होण्याचा। हा ब्लॉकबस्टर पिक्चर एकदम सुपर डुपर हिट, म्हणजे एकदम फुल ऑन करोडोचा गल्ला करणार। बघा तुम्ही, बघा, मज्जा आने वाला है, मज्जाच मजा चमारी हटकणाला ऐकत नाही। मंडळी, तुम्ही विचार करत असाल की अरे यार ही जीजी काय बोलते, काय कन्फ्युजिंग आहे, काय काय निशा बिशा आणि फाटला ढोल आणि काय ब्लॉकबस्टर वगैरे काहीच समजत नाही। आता मी तुम्हाला सांगते मंडळी, काय ना, बोंबलीची जी नंदन आहे ना, म्हणजे चंदनच्या नंदनची नंदन म्हणजे बोंबलीची नंदन, ती आहे ना, तिने पण नवीन चॅनल ओपन केलंय वाण्याच्या आईला घेऊन। म्हणजे आता त्या चॅनलवर आता सध्या तरी ते सांगतायत की असंच काहीतरी डान्स वगैरे आणि डेली असं काहीतरी थोडंफार दाखवणार आहे। आता काय दाखवणार आहे ते नाही माहिती आहे, पण एंट्री तर झाली आहे भाई। आणि तिकडे ना चंदनची कमेंट पण होती, वैणाबाई चंदनची, की वेलकम टू द वर्ल्ड ऑफ यूट्यूब। आणि त्याच्यावरती थँक्यू असं रिप्लाय पण होता। किती छान ना मंडळी, फुल फॅमिली ड्रामा। हे फॅमिलीमधले ना सगळेच, म्हणजे अक्षरशः गँग्स ऑफ भगतपुरी आहे, गँग्स ऑफ भगतपुरी। यांच्यावर एक असा पूर्ण पिक्चर निघू शकतो। म्हणून म्हणाले मी ब्लॉकबस्टर एकदम। अरे कोणालाच कमी समजायला नको। म्हणजे आधी आपल्याला बोंबलीचा पर्दाफाश करायचा होता, पण ते आपली तर म्हणजे आता असं झालंय की आपण तर फक्त मजा बघायची आहे लांबून, बाकी हेच एकमेकांची वाजवणार आहेत। बँड म्हणते मी मंडळी। होणार रे बाबा, काय होणार, ही सगळ्याला बघावं तेव्हा ह्याला त्याला स्मोकी फ्लेवर देत असते ना, बघा त्या ह्याला स्मोकी फ्लेवर, त्याच्या स्मोकी फ्लेवर, आणि एक नंबर मस्त सुगंध पसरला। आता मस्त तुझ्या आयुष्यात पण पसरणार आहे दुर्गंध म्हणते मी। काय स्मोक लागलाय आता, एकदम धूर तर यायला लागलाय, आता फक्त स्फोट होणं बाकी आहे, आणि तो पण लवकरच होईल। हे भगवान, हे रे हे वाहा है तू, दे 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 स्मोकी फ्लेवर दे। हां बोंबले, आणि काय काळा मसाला तुझा झाला आता, काळा निळा मसाला। अरे काय म्हणजे काय खबर, आणि काय म्हणजे काय काय मजाच मजा मंडळी। आज तर म्हणजे अलग आहे ना दिन, म्हणजे एकदम आज दिन चढया मेरे रंग वर्गा। हो,
सो आय होप की तुम्हाला आजची ताजा खबर कळली असेल आणि कळलं असेल आता तुम्हाला काय धमाल येणार आहे. आणि मला असं वाटतं की वहिना ह्याच सगळ्या कामात बिझी होती वाटतं. बिझी आहे महत्त्वाचं काम हेच चाललेलं वाटतं. फुल प्लॅनिंग प्लॉटिंग म्हणजे काहीतरी आतून असा एकदम वेगळाच गेमच करून टाकला, एकदम मिली भगत फुल ऑन. आणि आता काय बाबा, आता लोक विचारू पण नका भक्तांना, इथे कान देऊ नाही का, अजिबात विचारू नका. आता कालच कॉमेंट वाचलेली, तू येत नाही का, तू महाराष्ट्रात नाही येणार आहे. आता महाराष्ट्रात कसली येते ती, भारतात म्हणजे कुठे, महाराष्ट्रात तर जाऊच दे, आणि भारतात पण आता ती दूर दूर तक येणार नाही. आता बघूया, आता मजा येणार आहे. आता मी वाट बघते की हिच्या आई कधी जाते आणि काय होतंय पुढे. म्हणजे आता ना 2 टीम फॉर्म झाल्यात. आता हिच्या बाजूने किती लोक उभे राहत आहेत आणि काय, आता अभि भगवान ही मालिक आहे. बघूया आता भगतपुरीच्या भगोड्यांचं काय होतंय. तिच्या म्हणण्याप्रमाणे जेन्युइन रिझन देऊन हिने सुट्टी घेतली आहे मुलींसाठी. आणि सगळे विचारत होते सगळे वेगळे काय नाही, तुझ्या इथे कोणी काही विचारत नव्हतं. मी सगळ्या एकदम भूत सगळ्या कॉमेंट चेक केल्या, कुठेही कोणी काही तुला विचारलेलं नाही. तुझ्या त्या मंद अंध भक्तांना तेवढी अक्कलच नाही आहे की सुट्टीचं वगैरे काही विचारावं. ते तू इकडे येऊन बघून गेली आहे, इकडे चर्चा होते ना, ते सगळं वाचते, सगळं पॉडकास्ट ऐकते, आमच्या इथून ढापून आणि स्वतःच्या भक्तांनी विचारले सांगते. चल झिवटी. आम्ही एप्रिल मे मध्ये वगैरे करतो तेव्हा तर सुट्टी असते, समर वेकेशन असतं, तर तेव्हा आम्ही जातो जनरली. आणि तेव्हा म्हणजे सुट्टीचं आम्हाला काही हे द्यावं लागत नाही, कारण ते वेकेशनमध्येच असतं. पण यावेळेला आम्ही त्यांना जेन्युइन रिझन सांगितलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि शाळेला सुट्टी आमचं असं जेन्युइन रिझन आहे, आम्हाला फिरायला जायचं आहे, हे आमचं जेन्युइन रिझन आहे. तर त्यांचा रिप्लाय आला, काही हरकत नाही. कारण रिझन असतं असं होतं ना, जेन्युइन होतं ना एकदम. इकडे कोणाला काय परवडतं आहे, त्यांना वाटलं एकदम रिच आहे, त्यांना फिरायला जायचं आहे, तर सुट्टी तर दिलीच पाहिजे. तर ते म्हणाले काही हरकत नाही. अरे बोंबले, तू इथे इतके वर्ष तिथे राहून तू त्यांची भाषा नाही शिकली, तुला काय येत नाही त्यांची भाषा, कसलं तुला स्वतःची भाषा पण नीट बोलता येत नाही. ही पण त्या भगतपुरीच्या भगोडीचीच म्हणजे एकदम शोभते नंदन. काय ही पण त्या दिवशी म्हणत होती की काहीतरी मुलांना ॲक्टिव्हिटी पाहिजेलच. आणि हिची भाषा मात्र ते लोक शिकले, त्यांना यायला लागली का भगतपुरीची भाषा. काही हरकत नाही असा रिप्लाय दिला का त्यांनी तुला. आणि जेन्युइन म्हणजे काय असतं माहिती आहे का तुला, काही सगळ्याला आता नवीन शब्द शिकले, जेन्युइन तर कुठे पण घुसडते. आम्ही त्यांना जेन्युइन रिझन दिलं, फिरायचं रिझन जेन्युइन असतं. अरे आम्हाला फिरायला जायचं आहे म्हणून हे आमचं जेन्युइन रिझन आहे, आम्हाला असं जरा टाइमपास करायचं आहे, काय कामधंदे नाही, आमच्या इकडे काही शिक्षणाचं वगैरे काही महत्त्व नाही आहे. तर काय म्हणजे माझ्यासारखं माझ्या पोरींचं पण होऊन जाईल. आता ते थोडं कठीणच दिसतंय असं मला वाटत होतं, पण आता काय असं जर नंदन चंदन वगैरे असा वळणा बिणा भेटल्या तर मग माझ्यासारखंच आता मुश्किल येईल. आता मला आता काय होणार आहे माहिती नाही, सॉलिड टेन्शनमध्ये आहे. मी मन्याला जाम उड्या मारायला सांगितल्या, तर मन्या तर फुल माझ्या जीवावर उड्या मारत होता की कर कर कर. म्हणजे माझ्या थोबाडावर 24 वाजले असले तरी पण मन्या मला म्हणायचा की नाही, किती पण दरवाजा कुरकुर करू दे, तू कुरकुर या दरवाजा बरोबर करच, म्हणजे आनाहीच मांगताय, म्हणजे पर डे तो लगता ही है, पर डे के बिना होता नहीं है इधर काम, हर दिन काम करना पडेगा. तरी मग कसं तसं करून मी आपलं बनवायची. असं मला इतके लोक काका बोलतात की नेहमी थकलेले असते, ते मी ते कबूल पण केलं, पण मला करू द्या, काम करू द्या. पण आता मी इतकं काम करून पण मी तर काम करतेच आहे. पण ह्या बघा आता कोण आता माझ्या वहिनीची कमी होती, तर आता माझी नंदन पण आली ह्याच्यामध्ये, आणि ते सुद्धा माझ्या सासूला घेऊन, म्हणजे महाअध्यक्षांना घेऊन ती आली आहे. तर आता मी काय, आता फक्त माझी आईच बाकी आहे. आता तीच आली तर काहीतरी होऊ शकतं, म्हणजे वहिनाची पोलखोल आणि काहीतरी, म्हणजे सगळे मिळून खाऊ आम्ही आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही तोत्या बनवू. आमच्या पूर्ण फॅमिली ड्रामा बघायला तुम्ही तयार राहा आणि आमची धन करा. का आता मला बदनाम करून सगळ्यांचं घर आता मी आबाद करणार आहे असं मी म्हणजे असं घोषित करणार आहे आता. कारण का आता मी एवढे मोठ्या मनाची आहे, आता मी अजून काही माझ्याकडे ऑप्शनच राहिला नाही. या तो बर्बाद कर दो या फिर आबाद कर दो, असं हालत झाली आहे माझी. तर आता जाऊ दे, मी बर्बाद होते आता आणि त्यांना आबाद करायच्या चक्करमध्ये. हाच माझ्या मनाचा मोठेपणा आहे. आता मी काहीच नाही करू शकत. मन्या आवर घाल तुझ्या आईला, मन्या तुझ्या आईला. आणि बोंबले,
तू मला मान नाही तर नको मानू, पण जसं मी तुला ते मगाशी गाणं सजेस्ट केलं ना तसं अजून एक तुला सजेशन देते. इकडे इकडे कान कर. कानाखाली नाही वाजवते, सांगते तुला काहीतरी गोष्ट. ये इकडे. खरोखर जेन्युनली सांगते, जेन्युनली म्हणजे जेन्युनली बोंबली. माझं तुझ्यासारखं नाही. त्या मुलींना ना जरा आराम करू दे. हां, नाही तर तुझा पुढचा प्लॅन फसणार आहे. लिहून घे माझ्याकडनं. काय करत असते नुसतं आपलं कंटेंट. हिचं ना बापरे 2 दिवस हिला व्हिडिओ नाही टाकता आले. नुसतं जीव याचा तडफडला होता. हिच्यापेक्षा त्या महिन्याचा आधीच 12 वाजले, 12, 24, 36 वाजायला लागले आता. तर बाबा काहीतरी कर. असं सुट्ट्या बुट्ट्या करू नको. काहीतरी कंटेंट चल, त्यांना घेऊन चल. पण मी काय म्हणते, हे छोट्या छोट्या फायद्यासाठी ना तुझं लॉंग टर्मचं नुकसान होईल. आजारी वाजारी पडल्या, जर अंथरूण धरलं, ताप बीप आला ना, तर मग कसं तू फिरणार. एक्सायटेड आहे. आणि हे सगळं माहिती आहे मला कुठून. मध्ये तर कुठली कम्युनिटी वगैरे टाकत नव्हती, आणि आता लगेच मी कम्युनिटी टाकली. नाही तर लोक विचारत बसतात. तिथे हाहाला पडली ना तडी, तर इथे ही लगेच शाणी बनली. पक्की ग शाणी तू. आली मोठी. लगेच कम्युनिटी टाकली. फेरीला बरं नाही आणि माझी तिला गरज आहे, तर मी तिच्याजवळ बसते. आणि मुलांजवळ बसलं तर त्यांना कसं बरं वाटतं ना. मुलांजवळ नाही, सॉरी, मुलींजवळ. अगं बोंबले, तू राहू दे. जिथे मराठी, जिथे चुकीचं बोलायचं तिथे तर हिला रिअलाईज पण नाही होत. आणि नको तिथे मुलगा मुलगी ते करायला. रे मुलांजवळ म्हणजे मूल हे एक जनरल एक नाऊन आहे, ज्याला आपण कॉमन नाऊन म्हणतो. काय माहिती आहे का तुला काय देऊ काय टाकली. मुलांजवळ बोलून लगेच करेक्ट करते. मुलांजवळ नाही, मुलींजवळ. अगं आमची तुमची मुलं असतात. मुलं एक जनरल कॉमन नाऊन आहे. वर्गात मुलं असतात, वर्गातली मुलं. मग त्याच्यात मुलं पण येतात आणि मुली पण येतात, मुलगे पण येतात आणि मुली पण येतात. म्हणजे ह्याच्यातनंच कळतं ना ह्यांच्या मनातच कसं कुत्सित विचारांचे आहे ते लोक. ह्यांच्या मनातच आहे ती भावना. ते जे तफावत आहे ना, हे ह्यांच्याच मनात आहे. आणि त्या दिवशी एकदा मागे माझ्या इथे कमेंट करायला आलेली, तेव्हा कुठे विषय काय, आणि उगाचच मुलींबद्दल मला मुली असण्यावर वगैरे येऊ नको. यायला मी तर कधी बोलली पण नाही. मी कधी बोलली मंडळी? चमारी, मी कधी बोलली असं हिला मुली असण्यावरनं किंवा काय? मी कधी काय बोलली पण नाही. हिच्याच स्वतःच्या मनात. पार्वताच्या मनामध्ये काय कसला काय आता बोलली असती. अमावस्येचा चंद्र. चुबेस. बोंबली के झोली में मुलगी. बोंबलीला स्वतःला लागलंय आणि दुसऱ्यांवर नाव ढकलते. आता तर प्रूव्हच झालं. काय कशाला तुला ते हे करेक्ट करायची गरज होती. कशाला करेक्शन केलं? जर मनात काय नसतं ना, तर तो शब्द करेक्ट करावासा तुला वाटलाच नसता. शाणी दुसऱ्यांना बोलते. स्वतःच मनात आहे, कलुषित आहेस, आणि दुसऱ्यांना बोलायचं. तेवढं बरं जीभ चुडचुड पुढे येते बोलायला. एवढंच जर तुला आहे ना, तर जरा त्यांना आराम करू दे आता. नाही तर तुझ्या ना त्या ट्रिपचा बट्ट्या बोळ होणार आहे. आणि आता तर म्हणजे अजून 2 जण तुझ्या मागे हात धुवून लागले, तुझ्याच घरातले. म्हणजे म्हणतात ना, दुश्मन बाहर का होना जरूरी नहीं है. कभी कभी घर के अपने लोग ही मतलब दुश्मन से भी एकदम बत्तर होते. तसं तुझं झालंय आणि त्याला कारणीभूत तूच आहेस. तर सांभाळून राहा. जे काय थोड्या बहुत संधी आहेत ना कमवायच्या, त्याची पण वाट लावून घेऊ नको. बरं नाही आहे, मी बसते तिच्याजवळ, मी हे करते ते करते. अरे भाई नको. तू तिच्याजवळ बसली ना, तुझं कम्फर्टिंग वाटण्याच्या ऐवजी अजून धसका घेतील त्या. त्यांच्यापासून लांबच राहा. एक तर त्यांना उठ बसतं चाल, बोल करते. आणि वरून दाखवते की मी किती अशी प्रेमळ आहे आणि किती मी त्यांची काळजी घेते आणि मी किती कशी आहे आणि काय करते. एवढं असतं तर आता घसा खराब झालाय त्यांचे, हेअर वॉश करत बसते. हेअर वॉश केले, हेअरची काळजी घेते मी, हेअरची काळजी घेते. आणि बाहेरचं हे आहे ना, ते साफ कर आधी, नंतर डोक्यावरच्या हेअरची काळजी घे. आणि नंतर त्यांना तळणीचं खायला घालते. आता खोकतायत त्या, तर काय आताच तुला गरज आहे. आणि एअर फ्रायर असून पण काही गोष्टी एअर फ्रायरमध्ये करत नाही. आता यावेळेला राहू दे. यावेळेला मी म्हटलं की ह्याच्यातच करते. ती खुरखुर भेंडी बनवली, ती एअर फ्रायरमध्ये होऊ शकत होती, पण नाही. आत्ताच म्हणजे घसा खराब असलेला पार एकदम बसवूनच टाकायचा त्यांचा. असंच तुझा प्लॅन दिसतोय. आणि बाहेर घेऊन गेली त्यांना थंडी वाऱ्याचं. आणि म्हणते किती एक्साइटेड आहे त्या. मागे बघ, मागे शक्ल देखी आहे उनकी. बोलते का फक्त कॅमेरावर बोलताना स्वतःचा थोबाडावर कॉन्सन्ट्रेशन असतं तुझं. मागे कुठल्या अँगलने एक्साइटेड वाटतात त्या. 12 वाजलेत त्यांच्या तोंडावर.
आणि अक्षरशः अशा ढेपाळ्यात कळते. एक तर त्यांना काय करते काय माहिती, सतत झोपलेल्या असत, थकल्या त्या थकणार त्या झोपणार, त्या थकणार त्या झोपणार, हे आधीच ही प्रेडिक्टच करून टाकते आणि झोपवतेच काहीतरी करून, जबरदस्ती झोपवते वाटतं. कारण ते जबरदस्ती झोपल्याचं ना ते कसं चेहऱ्यावर त्यांच्या ते असा डलनेस असतो बघावा तेव्हा. हिच्यासाठी हिच्या कंटेंटसाठी त्या हिला हव्या तेव्हा त्यांनी फ्रेश राहायचं, हिला हवं तेव्हा त्यांनी झोपायचं, हिला हवं तेव्हा खायचं, हिला हवं तेव्हा त्यांना भूक लागणार, हिला हवं तेव्हा, म्हणजे हिच्या मनाप्रमाणे सगळं चालतं. बापरे, अरे भाई तू आई आहे की रिंग मास्टर. तुला हेच सांगते की तुला जर असं वाटत असेल की तुझं ट्रिपचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, जो की फ्लॉपच होणार आहे, कारण तुझं प्लॅनिंग ऐकून वगैरे जे काही ठरवते ना, रेडी टू ईट्स घेऊन जाणार आहे आणि आम्ही तिथलं फूड पण एक्सप्लोअर करणार आहे, पण आम्ही रेडी टू ईट्स पण घेऊन जाणार आहे आणि मी मिक्सर पण घेऊन जाणार आहे. बापरे, म्हणजे मला वाटतं ही बचनावालीच सेकंड ट्रिप होणार आहे वाटतं. बचना कसं सगळं ताम झाम आणि तिकडेच आपलं कुकिंग चक्की पिसिंग, आटा पिसिंग अँड पिसिंग असं चाललेलं, तसंच हिचं पण तिकडे जाऊन मन्या करणार आहे वाटतं. आपल्याला फिरायचं पण आहे, आपल्याला तुला घरचं पण करून पैसे पण वाचवायचे आहेत आणि सगळं काही नीट बघायचं पण आहे, एडिटिंग पण करायचं आहे. रोजच्या रोज असं व्हिडिओ थांबले नाही पाहिजे, फुल ऑन ट्रिपचा 4 पट खर्च वसूल झाला पाहिजे, ह्याचं पण फुल प्रेशर आहे. ह्या प्रेशरमध्ये त्याची तर लागणार आहे, कारण मनसोक्त फिरण्याचा मजा जी असते ना ती वेगळीच असते आणि ती ट्रिप नेहमीच अशी बेस्ट होते. पण ह्या ट्रिपमध्ये मेन उद्देश जो असतो आपल्या ट्रिप करण्याचा, की मनमुराद फिरायचं, मस्त आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा, रिलॅक्स व्हायचं, तो उद्देशच ह्यांचा गंडलेला आहे, उद्देशच ह्यांचा वेगळा आहे. ह्यांचा उद्देश काय आहे की खूप कमवायचं, कसं सगळं बॅलन्स करायचं, कसं आपले व्हिडिओज पण व्हायरल झाले पाहिजेत, कसं आपण आपल्या मुलींना पायपीट करवायची आणि पण तरी त्या कशा ताज्या तव्यानं दिसल्या पाहिजेत, त्याच्यानंतर आपल्याला घरी जेवण बनवून पैसे पण कसे वाचवायचे. म्हणजे फिरणं राहिलं बाजूला, फिरण्याव्यतिरिक्त आणि आनंद लुटण्याव्यतिरिक्त ह्यांचे बाकीचे तामझामच जास्त आहे. त्याच्यामुळे आता ती काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्यांनी आणि भरीसभर घातली आहे छच्चूबाईंनी आणि नंदनने, आणि चंदन तर पहिल्यापासून होतीच, आता तर अजूनच. बाबा काय म्हणा, एक्साइटमेंट म्हणजे माझी अशी एकदम वरच्या लेवलला शिगेला पोचली आहे. आय एम जस्ट वेटिंग टू सी की कशी होणार आहे ही ट्रिप. हो दे बिचाऱ्यांची चांगली होते. खूप एक्सायटेड आहेत खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे ट्रिप. तर मग आम्ही एवढं हे केलं आहे आणि आम्ही सगळं मॅनेज करणार आहोत, आम्ही सगळं ठरवलं आहे. तर हो दे मॅनेज हो द्या. आतापर्यंत ही किराणा भरल्याचं म्हणजे व्हिडिओ करायची की किराणा भरायची आणि मग ते येऊन दाखवायचं, ग्रॉसरी शॉपिंगला जायचं, मग तिथून काय काय उचलायचं आणि मग घरी येऊन ते मांडायचं आणि दाखवायचं, मग ते भरत बसायचं आणि मग इकडचं तिकडच्या गप्पा मारायच्या आणि त्याच्यात व्लॉग रेटायचा. पण आता उलटं झालं आहे. आता म्हणजे मी किराणा नाही भरणार आहे, ते दाखवत, आता घरात काय काय आहे ते दाखवत बसले. म्हणजे ही काय विचार करते आणि कसं काय कुठून काही ओढून ताणून आपलं कंटेंट आणते की मी आता नाही भरणार आहे, कारण आता आम्ही जाणार आहे ना, तर मग आता माझ्याकडे एवढं सगळं आहे, हे आहे ते आहे, डाळ आहे, तेल आहे, तूप आहे आणि काय काय आहे, काळा मसाला आहे आणि स्मोक पण आहे आणि हे पण आहे, काय बोलतात, कोळसा पण आहे, सगळं आहे. म्हणजे सगळं आहे ना, कोळसा तर घरातच आहे, एकदम घरकी खेती आहे. अरे कोळशावरनं आठवलं की काय बाबा, आजकाल एकदम म्हणजे काय 24 आवर ड्युटीसारखं झालं आहे की काय. तो एक 24 आवर ड्युटी करतो सारखा, आपला सुट्ट्या घेण्यासाठी काय काय करत राहतो जुगाड तसा. हा बापरे, ऑफिसला वगैरे जायला लागलं आहे चक्क. आणि कधी कधी ऑफिसमधनं आल्यावर पण काम असतं वगैरे आणि कधी जास्तचं काम असतं, मग घरी आल्यावर पण करावं लागतं. काय खरं नाही बाबा, असं काहीतरी म्हणजे असं आजकाल व्हायला लागलं. साधे शब्दामध्ये ही फंबल मारते. म्हणजे हिला म्हणायचं होतं त्या दिवशी की हिचाच वेलाचा क्लासमेट आहे, तर बोलते हिच्याच क्लासरूममध्ये आहे हा मुलगा. एवढं मोठं म्हणजे असं संदर्भासहित स्पष्टीकरण. आता पहिले तर कोणास म्हणाले खेळायची, आता म्हणजे ही लॉंग फॉर्म सांगते, मग त्या लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्म आपण शोधायचा. हे असे म्हणजे एका शब्दात ह्याचं वर्णन, संधी विच्छेदचे संधी बनवा. महान हे जो देव महादेव, तसं
क्लासमध्ये आहे जो मुलगा, म्हणजे क्लासमध्ये आहे तो आहे क्लासमेट. ह्या वेळेला ना आम्ही ना फेरी आणि वेलाचा पूर्ण विचार केला आहे आणि आम्ही ठरवलं आहे आणि आम्ही त्यांचं असं म्हणजे त्यांना काय आवडतं आणि कसं काय त्यांच्या आवडीनुसार पण आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे. कारण का शेवटी त्यांच्यासाठी सगळं आहे, त्यांना पण मजा आली पाहिजे ना. त्यांना पण म्हणजे तू हे कबूल करते की आत्तापर्यंत तू फक्त स्वार्थी ट्रिप्स केल्या, तुमचंच काय ते त्यांचा विचार कधी केलाच नाही. आणि आता आम्ही बोलून बोलून शाणे आता आम्हालाच सांगते की आम्ही असं ठरवलं आहे आणि त्यांचं इम्पॉर्टंट आहे वगैरे, हे आम्ही शिकवलं. वा रे व्हेरी कौवी मुझे. आणि सगळ्यात जोक तर हिने तेव्हा केला जेव्हा ही म्हणते की तिकडे आम्ही सगळं असं बनवणार आहे आणि मी रेडी टू ईट्स पण घेऊन जाणार आहे, पण त्या व्यतिरिक्त आम्ही तिथलं फूड पण एक्सप्लोअर करणारच आहे. पण जेवणाची वाट लागावी, आम्ही जेवणाचं म्हणजे जेवताना काही प्रॉब्लेम होऊ नाही व्हायला पाहिजे म्हणून जेवणाची वाट लागावी, जेवणाला प्रॉब्लेम होऊ दे. होणारच आहे. तथास्तु बोंबले, तथास्तु. असं असतं जेव्हा स्वतःचं डोकं नसतं ना, जेव्हा इतकं म्हणजे प्रेशर झालं, इतकं प्रेशर ना, काय बोलतोय काहीच समजत नाही आहे हिला. सगळं उलट सुलट काय म्हणजे बस बोलायचं म्हणून बोलते आपलं. अरे राहू दे बोंबले, तू शांत इतकं टेन्शन नको घेऊ. बघ हेच त्यांना पाहिजे आणि तू त्यांना एकदम सक्सेस करतेस, त्यांचं टार्गेट अचीव करण्यामध्ये मदत करते. असं नको करू, एकदम शांत डोक्याने. आणि काय त्या ह्याच्या मनाला सांग, भाई तू माझ्या भरोश्यावर काय बसू नको, स्वतःचं काम धंदा बघ. अजून पण विचार कर, सुट्ट्या बिट्ट्या काय घ्यायची गरज नाही आहे. हे काय मला वाटत नाही आहे, उगाच मला जबरदस्ती करू नको. ते लग्नाच्या वेळेला काय ठरवलं आपण फिरायला जाऊया वगैरे, आता बस फिरलो तेवढं बस झालं. आता बघ आता काय आपले दिवसच फिरलेत, आता काय करायचं म्हणावं त्याला. आणि ते काय ते बिगरचं ना, ते काय तू बायकांना काय दाखवत असते का, कोणाला काही फरक पडत नाही बाबा. तुझं हे असलं लाईफ आणि असलं काय ते असण्यापेक्षा नको ती तुझी फिगर आणि तुझं जे काय आहे ना ते तुलाच लखला. म्हणून मी 2 मुलींच्या ह्याच्यावर डिलिव्हरीनंतर पण बघा मला स्वतःला मेंटेन ठेवायला खूप आवडतं वगैरे. म्हणजे काय अरे बायका त्यांना काय विचित्रच आहेत हे. यांचे नवऱ्याला ह्यांना असं भुलवून ठेवायला लागतं. म्हणजे नथिंग बॅड, स्वतःला असं स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःचं असं हे करणं, पण लिटरली या अशा गावठी लोकांच्या ह्याच्यातनं तर स्पष्ट आहे की बस तेच एक ऑप्शन आहे नवऱ्याला खिळवून ठेवण्याचा. बस तेच होतं ना तिकीट टू फ्लक्झमबर्ग. त्याच्यामुळे आता तेच डामाडोल झालं तर कसं, त्याच्यामुळे मग आता ते हे करावंच लागतं, मेंटेन करून ठेवायलाच लागतं, काही ऑप्शन नाही आहे. ते तुझी केस आहे बोंबले. ते डोक्यावरचे केस सांभाळ. हेअर माझे हेअर असे म्हणजे मी असं मेंटेन केले आणि असं झालं आहे आणि तसं झालं आहे. त्या दिवशी फुल सेट बीट करून बसलेली आणि दाखवत होती. नेक्स्ट डे बॅग वाईप्स. तुम्ही बॅग वाईप्स ऐकले का मंडळी कधी? बॅग वाईप्स अगं बोंबले वाईप्सच असतात, वेट वाईप्स असतात आणि ड्राय म्हणजे नॉर्मल टिश्यू असतात. बॅग वाईप्स काय असतात? बॅग वाईप्स काय वेगळे असतात का? त्याच्याने फक्त बॅग पुसायची आणि दुसरं काय नाही पुसायचं असं आहे. काय बोंबले तू. तर तेव्हा बघा जेव्हा ते पुसापुशीचं काम चाललेलं ना तेव्हा बघा फुल ते सेटिंग बिघडलेलं आणि मस्तपैकी दिसत होता. आणि इतकं काय गं त्या झिंगालाला ऑइलचं विचारलं तर एवढं चिडायला का झालं? प्रमोशन करताना तर उड्या मारत गेलेली, एकदम खुश होती आणि एकदम तेव्हा पैसे मिळाले तेव्हा एकदम तावाने आणि एकदम खुशीने एकदम उकळ्या फुटत होत्या तुला. आणि आता लोक विचारताय तर एकदम चिडते. मला विचारू नका, मी एकदा सांगितलं. मी कोणाला जबरदस्ती नाही केली. अरे वा, म्हणजे आता काय ते 1 टाइम पेमेंट होतं वाटतं, परत प्रमोशन नाही आहे त्याचं. त्याच्यामुळे जितने का पेमेंट मिला उतना इतने में इतना ही मिलेगा, उतना मैंने बोल दिया. अभी मुझसे ज़्यादा सवाल मत पूछो. अरे भाई, म्हणजे किती स्वार्थी असावं माणसाने. सांग ना की मी तुमची ताई, मी एकदम सेल्फिश आहे आणि माझं झालं आहे, माझं पोट भरलं आहे, ते फक्त त्याच्यापुरतं होतं. माल आला माझ्या खात्यात जमा झाला, आता मला काही घेणं देणं नाही आहे. मला विचारू नका. कशाला चिडते त्यांच्यावर आगाऊ बाई. आणि तिचे ना महामठ्ठ भक्त परत विचारतात तिला, काय रे तुम्हाला काय घ्यायचं तर घ्या ना, आणि टाकल्यावर थापा ना. एवढं जर तुम्हाला भरोसा आहे तर परत कशाला विचारता? म्हणजे भरोसा नाही ना तुमचा तिच्यावर?
आणि तरी पण आपलं तिचं हे करायचं आणि तिला विचारत बसायचं आणि ती एवढं तुम्हाला थुतकारते तरी लाजा नाही. आणि आता तर कंटेंटसाठी कुठे कुठे फिरायला लागले, बापरे कुठे कुठे पोचते. आता तर बचनेला पण बघते वाटतं. हां, ते बचनेच्या मुलीला स्टिकर आणि ती सारखं स्टिकरचं घेऊन देते. आणि त्या दिवशी पण भबीकडनं तिने त्या मॉलमध्ये स्टिकरचंच घेतलं आणि तेव्हा 2-3दा असं सांगितलं ना की तिला स्टिकर्सचं आवडतं, ते तिला खूप आवड आहे. तर लगेच हिच्या मुलीला पण आवड झाली आणि लगेच त्यांनी बिझी राहावं, त्यांना टाईमपास व्हावा, त्यांनी बोर होऊ नये, त्यांना पण सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून मग मी आणले हे स्टिकर आणले. आणि हिला खूप आवडतं. त्या वेलाला काय माहिती पण नसतं, तिला आत्ता बोललेलं ती भूला असते. तिला तेव्हा परवा पिझ्झा पार्टी आहे ते तिला तेव्हा माहिती होतं पिझ्झा पार्टी आहे. आणि नंतर थोड्या वेळाने 5 मिनिटांनी तिला विचारलं की काय करणार आहे, तर बोलते माझ्या लक्षात नाही आहे. आणि जेव्हा आपण ही बोलते ते एक्सायटेड आहे तेव्हा मागे त्यांचा चेहरा बघा. त्याच्यानंतर जेव्हा ही बोलते की हिला खूप आवडतं हे स्टिकर वगैरे, तर ज्याला खरंच आवडतं ती मुलगी स्टिकर बघून लगेच धावत वगैरे येईल ना. त्या नायसाचं बघा लगेच खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसते किंवा ती हट्ट करते, मागते. तसं यांच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही, ती एक्साइटमेंट नाही, ते काहीच नाही. याचा अर्थ हे हिचंच स्वतःचंच काहीतरी आहे. ही स्वतःच काहीतरी ठरवते, इकडे तिकडे बघते आणि मग असं दाखवायला जाते की मी कशी चांगली पॅरेंट आहे आणि मला कशी काळजी आहे माझ्या मुलींचं आणि मी सगळं काही कसं त्यांच्यासाठी करते. रेन दे बक्का, रेन दे. तू जाणार आहे ना तेव्हा आम्ही बघतो आता तू काय करते आणि काय नाही. आणि काय जेवण करते हॉरिबल. एक तर ते काळा मसाला आणि एक तर ते स्मोकी फ्लेवर, बाकी तेच सेमच सगळ्या गोष्टीला तेच करायचं. आणि जरा तरी बाबा ते फ्रोझन मटर जरा धुवून त्याला थोडं डिफ्रॉस्ट करायचं. नाहीतर एकदा तरी डिफ्रॉस्टची पण गरज नाही, पण एकदा तुझ्या 2-3 पाण्याने धुवून तरी घ्यायचे. जरा त्याला एक विशिष्ट प्रकारचा असा एक वास असतो, एक असं वेगळंच ते गुळगुळीत असतात. आपण ते फ्रोझन असतात तर ते जरा एकदा एका पाण्याने तरी धुवून घ्यायचे, टाकले तसेच. आणि तो वास मारायला मला वाटतं ही तिकडे धूर कळते, धूर देत बसते त्याला. धुवा हे नशा आहे. आणि मग जातात सगळे असे कुठे काय माहिती, म्हणजे झोन आउट होऊन जातात. अरे त्या झोन आउटवरून मला आठवलं मंडळी की बाबा आता परत एकदम ट्रॅकच चेंज केला आहे. नुसतं आपलं हेच चाललं आहे की मी जाणार आहे आणि मी हे करणार आहे. आणि ते गार्डन आता नको भाई, तू जेल की दिवारे केले ना तेवढी बस झाली. इकडे काय टिकत नाही म्हणे ते असं किती सगळ्यांचं माझंच असं नाही आहे, सगळ्यांचंच असं आहे, पण आम्ही खूप खर्च करतो. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? हिचं मला काही कळतच नाही. याला आम्ही खूप खर्च करतो, दरवर्षी आमचा खूप खर्च होतो, आम्ही खूप प्रयत्न करतो, आमचा खूप खर्च होणार आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. अरे सगळा खर्च तुम्ही स्वतःच्या मनाने करता, स्वतःसाठी करता, दुनियेवर उपकार करता काय रे? हां, कोणी सांगितलं होतं ते जेल की दिवारेचा खर्च करायला? कुठे करावा ती अक्कल तुम्हाला नाही तर आम्ही काय करू त्याला? हां, नका करू खर्च. ते थंडी असते, एवढं हे असतं, एवढं मला करायला होत नाही, इथे उभं राहायला होत नाही. अरे मग कशाला ना, नाही होत तर मग करू नको. नाही होत तर मग आम्हाला कशाला सांगते? असं काय आमचीच चूक? हिला स्वतःलाच दाखवायचं असतं, स्वतःलाच सगळं करायचं असतं. काय कंटेंट नसलं तर उगाच आपलं नुसता जीव काढत बसते तिकडे स्वतःचा. हां, नाही तर तो लावतो हिला काढायला आणि नंतर वरून आम्हालाच सांगते की मला असं नाही होत, मला तर खरंच थकायला होतं, मी किती पण केलं तरी ते खराबच होतं, असंच होतं, मी ट्राय करते, मी हे करते, मला वाचवा. आपल्या वेळेला इंडियाला निघून गेली म्हणून मग ते कारण मिळालं. ते सगळे झाडं लावलेली सुकून गेली, मरून गेली. आणि आता जा तिकडे, आता उगाच काहीतरी लावून बिवून आहे ना त्या झाडांचा जीव घेऊ नको बाई. हां, उपकार कर त्या झाडांवर. आणि आता हे विषय फिरवू नको. हां, आता असं सगळं फिरवून जाशील ट्रिपला आणि मग परत ते ट्रिपला जाणार, मग तिथे 1 महिना, आता पुढचा महिना तर त्याच्यातच जाणार. मग आल्यानंतर ते ट्रिपचं गुणगान आणि तिथून आल्यानंतर मग मी कसे थकले आणि करण्यातच जाणार तुझं. आणि मग त्याच्यानंतर काय आता विसरून जा लोकांनी, पण मी विसरणार नाही आहे. ते ड्रायव्हिंगचं बोल, काय झालं बोल. हां, एवढं प्रॅक्टिस करत होती. मला वाटतं ही 2-4दा लटकली, 2दा तरी कमीत कमी प्रॅक्टिकलमध्ये लुडकली आहे, ट्राय केलेलं आहे. पण सुमडीत आता गप्प आहे. आता सगळं झाल्यानंतरच ही मला वाटतं आता जूनमध्ये वगैरे ट्राय करेल आता, असा माझा अंदाज आहे. बघूया आपण काय होतं ते. पण मी विसरणार नाही आहे, मी तुला आठवण करतच राहणार आहे, समजली? आणि सांग
मेरे सवालों का जवाब दो, देना हीच पडेगा बोंबले. तर दया आहेच. दया दरवाजा तोड दो बोलल्यावर दया दरवाजा तोडणार, समजला ना. हो, आजचा तुम्हाला ब्लॉकबस्टरचा टीजर कसा वाटला ते मला नक्की सांगा. कॉमेंटमध्ये इथं भरभरून कमेंट करा. आणि आता खूप मज्जा येणार आहे, बघत राहा आणि स्टे ट्यून्ड विथ मी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.